या रे हरिदासानो जिंको कळकाळा, या रे हरिदासानो जिंको कळकाळा. आमुच्या बळा पुढे किती बापुडे, रंग स्वरंग घमंडे नाना छंदे. हास्य विनोदे नामाची आवडी, येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे. येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे, पूजन ते घडे नारायणा अंतरी. या रे हरिदासानो जिंको कळकाळा, आमुच्या बळा पुढे किती बापुडे. वाकुडिया माना बोल बोलावे अरुष, वाकुडिया माना बोल बोलावे अरुष. येईल तो त्यास छंद पडे गोविंदा. या रे हरिदासानो जिंको कळकाळा, आमुच्या बळा पुढे किती बापुडे. आपुलिया आनंदे एका पुढे एक नटा, आपुलिया आनंदे एका पुढे एक नटा. नाही थोर मोठा लहान ये प्रसंगी. या रे हरिदासानो जिंको कळकाळा, आमुच्या बळा पुढे किती बापुडे. तुका म्हणे येथे प्रेम भंगून ये कोणी, तुका म्हणे येथे प्रेम भंगून ये कोणी. देव भक्त दोन्ही निवडिता पातक. या रे हरिदासानो जिंको कळकाळा, आमुच्या बळा पुढे किती बापुडे. विठ्ठल या रे हरिदासानो जिंको कळकाळा, आमुच्या बळा पुढे किती बापुडे. परोपकारी नमो पुण्यवंता, परोपकारी नमो पुण्यवंता. नमो त्या प्रमित्या इंद्रियासी, परोपकारी नमो पुण्यवंता, परोपकारी नमो पुण्यवंता. नमो त्या प्रमित्या इंद्रियासी, या रे हरिदासानो जिंको कळकाळा, आमुच्या बळा पुढे किती बापुडे. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे वैष्णव मंडळी, हरिदास मंडळी, वारकरी मंडळी, आपले काय वैयक्तिक मतभेद असतील बाजूला ठेवा. तुम्ही कोण्या गडाचे, कोण्या फाडाचे, कोण्या परंपरेचे, कोण्या संस्थांचे, कोण्या संप्रदायाचे असा तूर्त हे मतभेद बाजूला ठेवा. जर कळकाळ जिंकून घ्यायचा असेल तर आपण सर्व एकत्र या, अशी साध आजच्या अभंगात तुकाराम महाराज आपल्याला घालतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा पुणे जिल्हा. या पुण्यपावन पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यपावन जगद्गुरु तुकोबारायांच्या पादस्पर्शाने पावन झालेला तालुका मावळ आणि भीमाशंकराच्या वास्तव्याने पुनीत झालेला तालुका खेड, या दोन्ही तालुक्याच्या मध्यभागावर असलेला पुण्यपावन जगद्गुरु तुकोबारायांच्या पादस्पर्शाने पावन झालेला, पांडुरंगाने जिथं जगद्गुरु तुकोबारायाला साक्षात्कार देऊन दर्शन दिलं असा पुण्य पावन भामगिरी भामचंद्र डोंगर. आणि या भामचंद्र डोंगराच्या पायथ्याला गेली अनेक वर्षापासून चालत आलेला समस्त मावळ तालुक्यातील आणि खेड तालुक्यातील भामचंद्र डोंगर पंचक्रोशीद्वारा आयोजित असलेला सर्व भाविकांच्या, दानशूर दात्यांच्या, अन्नदान करणाऱ्यांच्या सहकार्यातून पार पडत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह
आणि या सप्ताहाकरिता उपस्थित सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, परमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी अगत्याने उपस्थित आहे. यापूर्वी या सप्ताहामध्ये मी 2 कीर्तनं केलेली आहेत आणि मला अभंग सुद्धा आठवतात. पहिल्यांदा कीर्तन केलं होतं त्यावेळेस अभंग होता, रणे निघता शूर न पाहे माघारे. नंतर कीर्तन केलं त्यावेळेस अभंग होता, राहाने ते पायापाशी. आणि आज मी घेतलेला आहे या रे हरिदासानो. कीर्तनकाराने हा अभंग या गावात घेतलाय का याचं भान असलं पाहिजे. परत परत तेच ते अभंग त्या गावाला नाही सांगितले पाहिजे. आपण का ड्रायव्हर कंडक्टर आहेत का त्याच त्या यष्ट्या त्याच त्या गावाला परत परत न्यायला. आणि मग 2 वर्षाच्या विश्रांतीनंतर आपल्या दर्शनाचा योग परत आलेला आहे. पुण्यपावन जगद्गुरु तुकोबारायांची भूमी आणि आपण सगळे पंचकृषीतील मंडळी सर्व एकत्र येऊन उत्सव करतात. या उत्सवाकरिता संगीत विशारद आमचे आदरणीय बंडोपंत महाराज, संगीत विशारद माझे गुरुबंधू आदरणीय परमेश्वर महाराज, मृदंग विशारद आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या आमच्या आळंदीचं भूषण पांचाळ महाराज, तुकाराम बुवा, आमच्या सर्व मावळातील टाळकरी मंडळी आणि डोंगरावर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेची, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची एकविध उपासना करणारा सर्व साधक वर्ग आणि मावळ तालुक्यातून आणि खेड तालुक्यातून, हवेली तालुक्यातून जगद्गुरु तुकोबारावर प्रेम करणारा मोठा पारमार्थिक वर्ग, सगळ्यांचा नामोल्लेख होणं माझ्याच्याने अशक्य आहे. तुम्हा सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान शंकर महाराज मराठे, एक सिद्ध कीर्तनकार शंकर महाराज मराठे, या भागातले प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज, अशी सगळी मंडळी आपण सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये हा उत्सव पार पडत आहे. मनाला एक खंत नेहमी वाटायची की भंडाऱ्या डोंगरावर सप्ताह होतो, घोरड्या डोंगरावर हे सप्ताह होतो, पण भामचंद्रावर काही सप्ताह होत नव्हता. सप्ते वारकऱ्याची व्हायची. परंपरेचे रोकडोबा दादा, वास्कर महाराज, कारभाऱ्याचा सप्ताह, साहेबराव नानाचा सप्ताह आणि आमच्या बाबांचा तुकाराम सप्ताह, असे सप्ताह व्हायचे. पण पंचकृषी एकत्र येऊन जसा भंडाऱ्यावर उत्सव होतो देखना, जसा घोरड्यावर उत्सव होतो देखना, तसा भामचंद्रावर उत्सव व्हायला पाहिजे. पण काय कोण जाणे तुकाराम महाराजांच्या मनात आलं असावं. आणि मग त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या मनात येऊन ते सांगितलं की तिथं 2 डोंगराचे उत्सव चाललेत आणि हाही डोंगर त्यांचाच भाऊ आहे ना. खरं तर भामचंद्र डोंगर थोरला भाऊ आहे. हो, असं मी याच्यात नाटक पाटील काय राग पाहू नका बरं का, तुमच्या पुढं मी नाटक करणार नाही. पण भंडाराही तसाच आहे. ते काय आहे बघा, दोन्ही हातात लाडू असले तर दोन्ही गोडच लागतात. या 3ही डोंगराचा अधिकार समानच आहे. परंतु जगद्गुरु तुकोबारांना जसं भगवंताने भंडाऱ्यावरही दर्शन दिलेलं आहे, तसं इथंही 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, भामगिरी पाठारी वस्ती जाण केली. या अभंगाचा सर्व घोषवारा इथं जुळता मिळता आहे. आणि मग असा हा या डोंगरावर उत्सव हो असं आमच्या फार मनात होतं. पण आता तुम्ही सगळी मंडळी एकत्र आले आणि अतिशय सुंदर देखणा उत्सव सुरू झाला. आणि मग ही माझ्या वाट्याला दिलेली सेवा. खरं तर तुम्हाला सांगू का, मी कीर्तन करायला आलेलोच नाही का, मी या डोंगरावर अभ्यास करायला पूर्वी होतो. डोंगरावर अभ्यास करायला मी 2002 साली होतो. या 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 2000 बघा, भामचंद्राचा विषय चालू झाला आणि भंडाऱ्या डोंगरावाले आले. योगाच. या अण्णा बसा मामा. आम्ही या डोंगरावर मी राहायला होतो 2002 साली. संस्थेत बसायच्या आधी 1 वर्ष आम्ही इथं होतो आणि मग इथंच अभ्यास केलेला आहे. या परिसरात मधुकरी मागायची. इथे खाली विहीर होती, त्या विहिरीला आंघोळीला जायचं, पाणी आणायचं. नेमका उन्हाळ्यात होतो महाराज. त्यावेळेस आदरणीय विश्वनाथ महाराज वर होते, नानाबुवा होते, अशी जुनी माणसं राहायची, काथापाठ माणसं सगळी. तुकाराम महाराजाच्या अक्षर कोण राहतंय डोंगरात, लोकाला एसी सुटाना महाराज, घरातही एसी, गाडीत आले तरी एसी. वा. आणि मग अशा डोंगरावर काही मंडळी जी राहायची तर आम्ही तिथं राहिलो होतो. मी सगळी पत्रिका पाहिली. ह्या मंडळीला माहिती मी इथं राहिलो होतो. या मंडळीला वाटतं आपण महाराष्ट्रातले सगळेच कीर्तनकार आणतो, पण आपल्या डोंगरावर एखाद्या बाळाने अभ्यास केला त्यालाही कीर्तन सेवा दिली पाहिजे महाराज. वा. आणि म्हणून मला कीर्तन देतात की काय कोण जाणे. असं पुण्यपावन तुकोबारायांचा पादस्पर्श झालेला आहे.
या डोंगरावर जगद्गुरु तुकोबरायांनी साधना केलेली आहे. तुकोबरायला या डोंगरावर भगवंताने साक्षात्कार येऊन दर्शन दिलेलं आहे. या डोंगरावर भगवान भालचंद्रेश्वर राहतात. भाले चंद्रमा यस्यसह, त्याच्या कपाळावर चंद्र धरलेला आहे, त्याला भालचंद्र म्हणतात. स्वतः भगवान महादेवाचं स्वयंभू स्थान या डोंगरावर आहे. जगद्गुरु तुकोबाराय आहेत, भगवान महादेव आहेत. विशेष म्हणजे इथं महिना वारकऱ्यांनी फार काळ घालवलेला आहे. वैकुंठवासी रोकडोबा दादा असतील, साहेबराव नाना असतील, संपतबुवा असतील, कारभारी बुवा असतील, ही जी भोसरीकर माऊली असतील, त्या मंडळीने इथं लय भजन केलं महाराज. हा आणि या भागातले लोक त्यांना पंक्ती घेऊन यायचे. या भागातल्या आजूकही पंक्ती त्या महिना वारकऱ्यांच्या सप्त्यांना आहे. इथं बसलेले भाविक आहेत ते महिना वारकर. महादेवाने हा डोंगर जागावला, तुकोबरायाने जागावला, त्यानंतर महिना वारकऱ्याने जागावला, आणि त्यानंतर गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणारी वारकरी शिक्षण संस्थेचा 4 वर्ष अभ्यासक्रम पूर्ण झाला का लगेच फिरायचं नाही. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात, सोन्या डोंगरावर राहा, गाथा पाठ करावा, ज्ञानेश्वरी पाठ करावा, आणि मग रान धरावा. बरं असो. आणि मग जगद्गुरु तुकोबरायांच्या अक्षराची आपल्याला काही सेवा घडावी म्हणून हा सर्व साधक वर्ग इथं राहतो. आणि फार दुर्भिक्ष काळ होता महाराज. आता ह्या 5-6 वर्षात चांगली सोय झाली. लॉकडाऊनमध्ये शांती ब्रह्म मारुती बाबा इथं राहिल्यामुळं मग हा परिसर खडबडून जागा झाला. अरे म्हणजे मारुती बाबांनी इथं अमृत अनुभव सांगावा. म्हणजे वारकरी शिक्षण संस्था 2 वर्ष बंद होती लॉकडाऊनमध्ये, पण भंडाऱ्याने ती चालू, भामचंद्र डोंगराने ती चालू ठेवली महाराज. वा. संस्थेच्या ज्ञानदानामध्ये खंड पडतोय की काय? 100 वर्षाची आमच्या संस्थेची परंपरा आहे. 2 वर्ष लॉकडाऊनमध्ये शिथिल झालं. खंड पडतोय की काय मोठं भीती वाटायची. पण सद्गुरू मारुती बाबा इथं राहिले, ते काय खंड पडलं नाही. मग बाबांनी इथं अमृत अनुभव सांगावा, चांगदेव 65 सांगावी, ज्ञानेश्वरी सांगावी, इथं भाविकांकडे उतरावं, जेवावं, स्नान करावं. आणि गावाने बाबांना फारच जपलं. महाराजा परिसराने अतिशय जपले. तळ हातावरील फोडासारखं बाबांना जपलं. मला वाटतं काल्याच्या कीर्तनाला बाबा येणार आहेत. काल्याच्या कीर्तना दिवशी बाबा भेट द्यायला येणार आहेत. असो. आणि मग ह्या सर्व परिसर एकत्र आला आणि आता चांगलं देखणं रूप आलं महाराज. इथं काही नव्हतं, इथं सगळे कुसळच पिकायचे महाराज. पण नंतर कंपन्या आल्या, मग आपल्या जमिनीला चांगला भाव भेटला, आपणही सदन झालो. ही सगळी कृपा तुकाराम महाराजाची. महाराज बारीक विचार करा. 15 वर्षापूर्वी इथं काय होतं? 15-20 वर्षापूर्वी इथं फक्त कुसळच पिकत होती महाराज. काही पिकत नव्हतं महाराज. आणि एखादा पाहुणा लय ताप द्यायला लागला का त्याला इकडे हिंडून आणायचा लागला. 2-2 दिवस त्याच्या इजरीतली कुसळच निघत नव्हती. काय होतं इथं महाराज? पण तुकाराम महाराजांना दया आली. अरे ही आमचे वारकरी डोंगरावर साधकांना जेव घालतात, महिना वारकऱ्याला जेव घालतात. आता आपण इथं काहीतरी यांना मोठं मदत केली पाहिजे. मग कंपन्या आल्या, सगळे लखपती झाले, अब्जावधी झाले, कोट्याधीश मंडळी झाली. पण तरीही तुकाराम महाराजाला मंडळी विसरली नाही. आपल्याला आज भरपूर पैसा आला, ती माझ्या तुकोबरायची कृपा आहे. या पैशातून काहीतरी रक्कम आपण तुकोबरायच्या साधनेला घालावी. आणि मग इथं जीर्णोद्धाराला सुरुवात झाली. मला वाटतंय महाराष्ट्र शासनाने या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये क दर्जा दिलेला या डोंगराला. आणि मग निधी येऊ लागला. इथं भला मोठा मंडप उभा राहिला. भला मोठा मंडप. ही मंडपही लय सुंदर दिलाय बा. कुठून मंडप आणलाय काय कोण जाणे, पण मला मागाच्या धरून वाटतंय या मांडवतच आपलं आवरून घ्या. कीर्तन मी जरा पायी वारी करून आलेलो आहे, त्याच्यामुळे थकलेलो आहे. मला शब्द उच्चारायला. सध्या आमची आळंदीची पंचकृषी प्रदक्षिणा चालू आहे. रात्री आम्ही तळेगावला मुक्कामी होतो. आणि तळेगाव निघालून मग सकाळी ब्रह्मेश्वर इंद्रेश्वर करून आपले बबनबुवा शेवकरी यांच्याकडे नाश्ता करून, आमचे आदरणीय नाटक पाटील यांच्याकडे भोजन करून, ही सगळी मंडळी मग पुढं आमचे संदीप भाऊ बसलेत पुढं, त्यांच्याकडे चहापाणी घेऊन पुढं शंकर महाराजांकडे आमचे नवल्या कुंभऱ्याची काही मराठी मंडळी आहेत. ही मंडळी इथं आम्हाला नाश्ता पाणी चहापाणी देतो. परत थोपटवाडी तिथं निलेश वाबळे येतो, इकडं आम्हाला चहापाणी नाश्ता करतो. आणि संध्याकाळी कुरकुंडीला मुक्कामाला. थोडंसं दररोज चालल्यामुळं थकवाय. असो, अतिशय सुंदर इथं मंडप तयार झाला. आणि इथं जे साधक राहतात, आता कुठं जाणार भिक्षेला? घरच सापडत नाही, एखादा कंपनीतच शिरायचा. मग इथल्या परिसरानं ठरवलं नाही इथून पुढे साधकाला भिक्षा मागू द्यायची नाही. मग आणि झोपडीत राहू द्यायचं नाही. झोपडीत तिथं सर्प निघतात, त्याच्यात बिबटे एवढ्यात लई वाढलेत महाराज. शासनाचं असं वासुलीचे बिबटे धरायचे, तिकडं जांभवड्याला नेऊन सोडायचे.
जांभवड्याचे बिबटे धरायचे, गौंजाला नेऊन सोडायचे. शासन त्यांना काही मारीत बिरीत नाही, शासनाचं त्याला. पण इथले धरतात तिकडे सोडतात. मग ह्या भागात बिबटे आता फार वाढलेत, सर्प असतात. मग जुने विद्यार्थी कुटियात राहायचे. मग आता सगळ्या परिसरात ठरवलं नाही अरे जगाला ज्ञानदान करणारे, गाथापाठ ज्ञानेश्वरी पाठ करणारे साधक इथं राहतात. आता त्यांनी आतापर्यंत दिवस काढले, पण आता दिवस ते राहिले नाही. आता आपली सगळ्याची परिस्थिती चांगली झाली. इथं मोठं भक्त निवास बांधायचं. काय भक्त निवासाचं काम चाललंय मागं महाराज. आणि जो वारकरी शिक्षण संस्थेचा प्लॅन आहे, अगदी तोच प्लॅन इथं राबवायचा चाललाय महाराज. वा. कारण संस्थेचेच मुलं इथं येतात, संस्थेचे शिक्षक इथे येऊन राहतात म्हटल्यावर तोच प्लॅन इथं भक्त निवास सगळ्या तुमच्या सहकार्यातून तुकाराम महाराजाच्या कृपेने तुमचं खरंच चांगलं झालंय. इकडं तिकडं पैसे देण्यापेक्षा भक्त निवासाला द्या. लोक कुठं गौतमी पाटील कुठं काय लय नाद वाकाला, इकडं तिकडं वांगाळनाद ठेवू नका. इथं जर भक्त निवासाला तर हे गाथा पाठ करणारे, ज्ञानेश्वरी पाठ करणारे, इथं काय डांगडिंगवाले राहणार नाहीत. आणि तशी मावळी लोक आहेत, करारी आहेत महाराज. लाल मातीतली कुस्ती खेळलेली माणसं आहेत महाराज. म्हणजे इथं काय कोणी काय जोडपे बिडपे राहणार नाहीत. हे भक्त निवास साधकांसाठी राहील. आणि त्यात गाथापाठ ज्ञानेश्वरी पाठ करणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं सकस आहार दिला जाईल. मला आत्ताच कार्यकर्ते सांगितलं, महाराज आमचं इथं कोणी जेवणार सुद्धा नाही, आमचं कुत्रं सुद्धा इथं पाणी पिणार नाही. सगळे साधकांसाठीच करायचं आमचा हेतू आहे. सुंदर भक्त निवास झालं. काय अभंग चित्र काढले, तुकोबरायचं चरित्र लिहिलंय. ते अभंग ते पाहिल्यावर इथं आल्यावरच तुकोबराय काय होते त्या चित्रावरूनच लक्षात येत आहे महाराज. वा. असं सुंदर सभागृह झालं, सुंदर झालं. फक्त एक हात जोडून विनंती इकडे, मला काही कोणी सांगितलं नाही, इथं लग्न नका लावू बघा. खरं सांगतो तुम्हाला, आमच्या आळंदीत आमची धर्मशाळा आहे शिवाजी अण्णा. आमच्या धर्मशाळेत लग्न लागायचे. लग्न झालं का वरड निघून गेलं का 30 बाटल्या दारूच्या, 40 बाटल्या सापडायच्या महाराज. संडासमध्ये, संडासच्या वर, एकाने देवघराच्या पाठीमागच बाटली ठेवली. आपला समाज इतका बावळाटी, तुम्ही त्याला ब्रह्मदेवाच्या जरी शेजारी नेऊन ठेवला तरी तो कप भर घेणच महाराज, भरोसाच नाही त्याचा. म्हणून मला काही कोणी सांगितलं नाही, पण तुम्ही सधन माणसं आहेत, याचा खर्च तुम्हाला सहज निघेल. आमदार खासदार तुमच्या मागे चिंगाट पळत येत महाराज. तुम्हाला कोणी पैसे देईल फक्त ना. लग्नाने इथं लग्न लावण्यात मजा बी नाही महाराज. तिकडे लग्न लावले तर फार चांगलं राहील. तुकाराम महाराजाचा त्या जोडप्याला आशीर्वाद लागल महाराज. कारण इथं जाईव तो मातेनं करी सायास, हे इथलंय. आणि इथं जर शुभ मंगल तर मग ते घोटाळा होईल. तुकाराम महाराज त्या लग्नावाल्याला काही शोधून नाही द्यायचे बघा. विठ्ठल एवढ्या साधकाच्या अर्जाचा विचार करा, थोडाफार मागं पुढं कधीतरी विचार करून असो. आणि मग पुण्य पावन आपण सगळी मंडळी सहकार्य करतात. ज्यांनी ज्यांनी ही भूमिदान दिली असेल, ज्यांनी हा मंडप दिला असेल, ज्यांनी ज्यांनी भक्त निवासासाठी मदत केली असेल, ज्यांनी या सप्ताहाला अन्नदानासाठी मदत केली असेल, सर्व मावळ तालुक्याच्या वतीने, खेड तालुक्याच्या वतीने त्यांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल यारे हरिदासानो जिंकू कळिकाळा, आमुचिया बळा पुढे किती बा पुढे. आजच्या अभंगामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय वारकरी मंडळी, विष्णुदास, हरिदास, कळिकाळ जर जिंकून घ्यायचा असेल तर आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवा आणि आज आपण कळिकाळ जिंकून घेण्यासाठी एकत्र या, अशी साध आजच्या अभंगात तुकोबराय घालता. आज प्रस्तावना व्हायची मंजुबा बरं असो. खेड तालुक्याचा आवाज आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवनाला, कलियुगाला आलेल्या माणसाने एक संग राहणं, एकत्र येणं ही सध्या या युगाची गरज आहे. विठ्ठल त्या युगाला ती भाषा कळत होती. कृतयुगाची भाषा वेगळी आहे, त्रेतायुगाची भाषा वेगळी आहे, द्वापार युगाची भाषा वेगळी आणि कलियुगाची भाषा वेगळी. तुम्ही म्हणाल कोणत्या कोणत्या युगाची कोणती कोणती भाषा आहे. कृतयुगाची भाषा ज्ञानाची होती, त्रेतायुगाची भाषा मंत्राची होती, द्वापार युगाची भाषा युद्धाची होती आणि कलियुगाची भाषा ही संघटनेची. कृतयुगामध्ये जी कामं झाली ती ज्ञान शक्तीच्या जोरावर झाली. त्रेतायुगामध्ये जी मोठी मोठी कार्य झाली
ती मंत्र शक्तीच्या जोरावर झाली. द्वापार युगामध्ये जी कार्य झाली ती युद्ध शक्तीच्या जोरावर झाली. पण कलियुगामध्ये सगळी कामं ही संघ शक्तीच्या जोरावर होतात. विठ्ठल हे माझं मत नाही, धर्मशास्त्रकार सांगतात. त्रेताया मंत्रशक्तीश्च ज्ञानशक्ती कृते युगे द्वापारे युद्ध शक्तीश्च संघ शक्ती कलियुगे. कृतयुगामध्ये ज्ञानाला प्राधान्य होतं. वा, कृतयुगामध्ये ज्याच्या हाती ज्ञान त्याचं होणार काम, त्याचं हमखास काम होणार. महाराज, कृतयुगामध्ये एक अज्ञानाची मोठी फळी होती. कोणी उभी केली होती? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूने एक अज्ञानाची फळी उभी केली. मग कोणाची उपासना करावी याचं ज्ञानच नाही, सगळं अज्ञानच. महाराज, त्याने असा उपासना मांडली की इथून पुढे देवाचं नाव घ्यायचं नाही, नाव घेऊन येते देवाचे, हे बिरुद हिरण्यकश्यपूचे. वा, देवाचं नाव घ्यायचं नाही, माझं नाव घ्यायचं. सप्ताह देवासाठी करत नाही, माझ्यासाठी. यज्ञ करायचा हिरण्यकश्यपूसाठी, अन्नदान करायचं हिरण्यकश्यपूसाठी, यज्ञात आहुती माझ्या नावाने टाकायची. त्याने अज्ञानाची उपासना मांडली, लोक त्याचे अनुयायी झाले. ह्या मृत्यू लोकाचे गमक हे. महाराज, काय इथं पक्ष काढला का कार्यकर्ते हजरच आहेत. महाराज, तुम्ही फक्त पक्ष काढा. जसं तुंबलेलं पाणी फक्त घळ पडायची वाट पाहून राहतं बघा, तसा समाज आहे ना, हा विचाराने तुंबलेला राहतो. फक्त वाट जो नेता देईल ना, समाज त्याच्या मागं निघतो. महाराज, हा नियम आहे. आणि मग काय, कृतयुगामध्ये त्यांनी मोठी फळी उभी केली, अज्ञानाची फळी. आणि लोक अज्ञानी लागले त्याची उपासना करायला. गावगाव लय अज्ञानी. त्याच काळात आहेत असं नाही, आता हे लय अज्ञानी आहेत गावगाव. अजून एवढं आपण विज्ञान युगात वागत होत, पण लोकांचं अज्ञान गेलं नाही. महाराज, भलतेच अज्ञानी. एकदा मी नाशिकहून पुण्याला चाललो होतो. कंडक्टर आला, तिकीट तिकीट तिकीट. मी म्हटलं 1 फुल पुणे. माझ्या शेजारी बसला होता, तो म्हणला 2 फुल पुणे. म्हणलं रामराम रामराम. ज्या अर्थी तुम्ही 2 तिकीट काढले त्या अर्थी तुमच्या बरोबर 2 जण आहेत. मग त्याला इथं बोलवा, मी त्याच्या जागेवर बसतो. तो म्हणला महाराज माझ्या बरोबर कोणीच नाही. कोणी नाही? आणि तू 2 तिकीट कोणाची काढली? तो म्हणला महाराज एक हरवलं तर एक असावा म्हणून 2 काढले. काय अज्ञान म्हणा काय म्हणा. आता मी कीर्तनकारच गडी, मी बोल काच. मी त्याला म्हणलं एक हरवलं तर एक असावा, समजा दोन्ही हरवले. मग तो म्हणला तसा महिन्याचा पास काढलेला आहे महाराज. नुसतं अज्ञान नाही, घन अज्ञान. घन अज्ञान सुषुप्ती माझी माऊली म्हणते. वा, आताही काही कमी अज्ञानीत. कृतयुगामध्ये एक अज्ञानाची मोठी फळी उभी राहिली, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू. कोणाची भक्ती करावीचं ज्ञानच नाही. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती माझे तुकोबराय म्हणतात. परंतु या अज्ञानाची फळी फोडली कोणी? हिरण्यकश्यपूच्या मुलाने. देव आपल्याला विरोधक बाहेर जन्माला घालीत नाही, आपल्याच घरात जन्माला घालतोय. बारीक ऐकून ठेवा महाराज. हिरण्यकश्यपूला विरोधक देवाने बाहेर जन्माला घातला नाही, घरातच जन्माला घातला. बापाच्या पोर विरोधात गेलं म्हणून चुलत्याच्या पुतण्या विरोधात गेला तर त्याचा काय एवढा राग मानायचा नाही महाराज. अरे बापाच्या विरोधात पोर गेलं महाराज. आणि मग त्याने लक्षात आलं प्रल्हादाच्या, अरे जीवाची उपासना करण्यामध्ये अपूर्वता काय, नाविन्य काय. एकादशीला भूक लागली आणि शिवरात्रीच्या घरी गेली, काय भेटणार आहे? दोघे उपवाशी. नागडं उघड्यापाशी गेलं, काय भेटणार आहे? दोघं हिवाने मेली महाराज. शांतीब्रह्म मारुती बाबांची उदाहरण आहे. तसं जीवाची उपासना करून काय अपूर्वता भेटणार. मग आपण अज्ञानाची भक्ती करण्यापेक्षा ज्ञानाची भक्ती केली पाहिजे, डोळस भक्ती केली पाहिजे महाराज. आणि मग प्रल्हादाने ज्ञानाची कास धरली. त्या बाळाला बालपणीच ज्ञान बिंबल, सत्वर उच्चार प्रल्हादी उपजताची ज्ञानी, तैशी दशेची वाट न पाहता. आणि वैशेची या गावाने येता बाळपणीच सर्वज्ञता वरीत याते. आणि त्या बाळाच्या लक्षात आलं कोणाची उपासना ग्राह्य आहे आणि कोणाची त्याज्य आहे. राक्षसांची उपासना त्याज्य आहे आणि देवाची उपासना ग्राह्य आहे. या ज्ञानाचा उदय झाला. त्याने नामसाधनेची कास धरली आणि हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांची फळी फोडली आणि प्रल्हादाचा गाडा पुढे निघाला. गाड्याच्या भागात असेच दृष्टांत दिले पाहिजे. प्रल्हादाने फळी फोड गाडा काढला महाराज. त्याला तुमच्या भाषात घाटाचा राजा, घाटाचा बादशाह विठ्ठल. युगामध्ये प्रल्हादाने ज्ञान शक्तीच्या जोरावर विजय मिळवला, नामसाधनेने केली. बर, त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये ज्ञानाला किंमत राहिली नाही.
मंत्राला किंमत आली, अंगी मंत्राची बळ. आणि मग मंत्र सामर्थ्याने कामं होऊ लागली. दशरथ राजाला शाप होता, पुत्र वियोगाने मरशील. पण पुत्र तर होईल ना, बर, कारण पुत्रप्राप्तीच होत नव्हती. मग पुत्र कामेष्टी नावाचा याग केला, तो यज्ञ पेटवला. तर त्या पेटवलेल्या यज्ञातून यज्ञ नारायण प्रगट झाले. यज्ञ नारायण संतोष पावला, प्रत्यक्ष तो आला कुंडातून. बाहेर आले, प्रसाद घेऊन आले, पायस पात्र घेऊन या करी, शृंगीस झडकरी बोलत असे. आणि हातात दिलं, सांगितलं विलंब करिता विघ्न ओढवेल सत्वर वहिले भाग करा. आणि या प्रसादाने या तिन्ही राण्यांना पोटाला साक्षात देव येतील, हा अग्निनारायणाचा शब्द आहे. नामा म्हणे देव येईल पोटासी, ऐसे गुजत्यासी अग्निसा, ऐसे गुजत्यासी अग्निसा. नामा म्हणे देव येईल पोटासी, ऐसे गुजत्यासी अग्निसा, अग्निसा. नामा म्हणे देव येईल पोटासी, 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 ऐसे गुजत्यासी अग्निसा, ऐसे गुजत्यासी अग्निसा. नामा म्हणे देव येईल पोटासी, ऐसे गुजत्यासी अग्निसा, ऐसे गुजत्यासी अग्निसा. या अग्निनारायणाचा शब्द या तिन्ही राण्यांच्या पोटी देव येईल. या मंत्राची ताकद अशी आहे यज्ञातल्या की नक्की या मावल्यांना देव पोटाला येतील. नामा म्हणे देव येईल पोटास, ऐशे गुजत्यासी अग्नी सांगे. आणि मग तिन्ही राण्यांना बोलावलं, प्रसादाचे 3 भाग केले. पहिली होती कौसल्या, दुसरी होती सुमित्रा आणि तिसरी होती कैकई. एका ओवीत तिन्ही घातल्यात नाथ महाराजांनी. कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती सुमेधा, कैकई ती अविद्या, मंथरा कुविद्या तयपाशी. एका ओवीत तिघी घेतल्या महाराज. तिघींचे विचार एक नाहीत, पण एका ओवीत एकत्र आल्या. जसे सध्या महाराष्ट्रात 3 एकत्र येतात, एका विचाराचे नाहीत पण येतात. असं ते ह्या ओवीमुळेच एकत्र येतात. बरं, आल्या तिघी समोर आल्या. पहिला भाग उचलला, कोणाला द्यायचा? कैकई लाडाची होती, मानाची होती, सुंदरपणाचा अभिमान म्हणे. वा, यावरी गर्भिणी नामा म्हणे. तिने सगळ्यात पुढे हात केला, मला मुख्यमंत्री करा. नाही, कसं हे बघा, तिथं याच्यात श्लोक, तिथे एक ओवी आलेली नाथ रामायणात. नाथ रामायणात नाथ महाराज म्हणले, कैकई तू किती मानाची, किती देखणी, कशी नटलेली असल, किती शेळी देखणी झाली तरी तिला ऐरावताची जागा भेटू शकत नाही महाराज. तशी तू किती देखणी झाली तरी तुला कौशल्याची जागा भेटणार नाही. पहिला भाग कौशल्याला. मग कौशल्याला पहिला दिला, दुसरा सुमित्रेला दिला, तिसरा कैकईला दिला. प्रथम भाग कौशल्येशी दिला. तेने क्रोध आला कनिष्ठेशी, तिला राग आला. आपल्या मावळात एक म्हणे बघा, अति राग भेक माग. म्हणून तिला आला राग. रागाचं पर्यवसान येताची तो क्रोध विघ्न ओढवले, मुखी झडपिले, पिंड घारी, पिंड घारीने झडपिला. एका जनार्दने घारी नेता पिंड. वा, लगेच तिथे घार होती, त्या घारीने झडपच घातली, तिचा भाग उचलून नेला. आणि मग लागली वरडायला, माझं तिकीट कापलं, आपलं माझा भाग नेला, माझा भाग नेला. लागली वरडायला. वरडायला लागलं. आता आमची संस्कृती, शिवाजी अण्णा, संस्कृती लय मोठ्या विचाराची आमची. आम्ही जर जेवायला बसलो, दारात अतिथी आला, जर टोपल्यात एक भाकर असेल, आमची हिंदू संस्कृती अशी, अर्धी आपण खाणार पण अर्धी अतिथीला देणार. आमची संस्कृती आहे. दारात जर मधुकरी अर्धी भाकर का होईना पण त्याला वाढणार, ही आमची संस्कृती महाराज. लगेच कौशल्या म्हणली, वैंस रडू नका, मग माझा भाग तुम्हाला देते. मग कौशल्याने आपला अर्धा भाग कैकईला दिला, सुमित्रेने आपला अर्धा भाग कैकईला दिला.
तिला 2 भाग भेटले. आपल्या मावळात अजून एक म्हणे बघा, काय, कधी नाही मिळालं गाठकीने गिळालं. आणि तिने अख्खाच भाग तोंडात टाकल्यावर आता तो एवढं कुठं गिळत असतं का, एवढा गोठाळा कुठं झाकत असतो का. आदर्श आहे तो. बर आणि मग तिने अख्खा तोंडात टाकला, गिळावल्यावर तो खाली गेलाच नाही, तो गळ्यामध्ये अडकला. आपल्या मावळी भाषेत त्याला नारड्यात घास अडकला म्हणतात. तिच्या नारड्यात घास अडकला आणि तिने केले पांढरे डोळे, श्वास खाली जायना वर यायना, लागली आरडायला आणि वरडायला. आता तिथं कोणता ज्ञान वापरायचं आणि कोण्या ज्ञानाने तो घास खाली घ्यायचा. तिथं मंत्र वापरला. वशिष्ठाने एकच श्लोक वापरला महाराज. एका श्लोकाने, मंत्रात असं बळ होतं त्रेतायुगात, तो घास अगदी सहज खाली गेला. रामायणात तो श्लोक आलेला आहे. त्या श्लोकाचं ज्याने अनुष्ठान केलं त्याला घशाचा आजार होत नाही महाराज. त्या श्लोकाच्या ज्याने अनुष्ठान केलं त्याला जेवताना कधीच ठसका लागणार नाही, त्याला पोटाचे विकार होणार नाही. हे मासे खाणारी माणसं आहेत ना, पोटात काटा जातो, तो काटाच काढितो महाराज, माशाचा काटा. पण जर तो श्लोक ज्याच्या पाठ आहे ना, त्याला तो काट्याचं सुद्धा पाणी होतं, असा श्लोक आहे महाराज. मग कोणी म्हणा सांगा ना, मासे खाणाऱ्याला कसा सांगा, तुमचा काटाच निघाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मासे का मारायला खाता का, काय पडलंय मासे खाण्या वाचून. एवढं काय खायचं तेवढं खाण लागेल, एवढं पडलेली शाकाहारी. ऐका, कृतयुगामध्ये ताकद ज्ञानामध्ये होती. ध्यानात जरा मी कीर्तन झाल्यावर प्रश्न विचारणार आहे. त्रेतायुगामध्ये ताकद होती मंत्रात. युग बदललं, द्वापार युगामध्ये ताकद युद्धात होती महाराज. पांडव संत होते, युद्ध करावं लागलं त्यांना, कारण लोकांना भाषाच युद्धाची कळत होती महाराज. अरे भगवान कृष्ण परमात्मा देव होता, देव, पण देवाला सुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युद्ध करावं लागलं. जरासंधाशी, कंसाशी, चाणूराशी महाराज, कारण भाषाच युद्धाची कळत होती. कृतयुगामध्ये ज्ञानामध्ये ताकद होती, त्रेतायुगामध्ये मंत्रात ताकद होती, द्वापार युगामध्ये युद्धात ताकद होती. सध्या लागले कलियुग, इथं ज्ञानाला किंमत राहिली नाही. गाव ज्ञानी माणसाला किंमत आहे का अज्ञानाला? उगा प्रामाणिकपणे सांगा, गाव ज्ञानी माणसाचं जास्त ऐकतं का बावळाटाचं जास्त ऐकतं? खरं सांगा, तुम्हाला पप्याची आईची शपथ आहे, प्रामाणिकपणे सांगा. गाव ज्ञानाला किंमत, या पाटील या, गाव ज्ञानी माणसाला किंमतच राहिली नाही. विठ्ठल कलियुगाचं तर असं वैशिष्ट्य आहे, इथं ज्ञानाला आडानी येड्यात काढीते. कसला ज्ञानी असू द्या महाराज, आडानी माणसाने त्यांना येड्यात काढावं. एक जण पुण्यावरून सोलापूरला चालला होता आणि सुशिक्षित गडी होता, बसला पुणे स्टेशनवरून रेल्वेमध्ये. त्याच डब्यात एक आमचा वारकरी बसला होता, पण आडानी होता. त्याला कुर्डवाडीहून पंढरपूरला जायचं होतं. आता पुण्याहून कुर्डवाडीला जायला 2-2.5-3 तास तर लागतीलच ना. मग त्या सुशिक्षिताला वाटलं वेळ कसा घाला. हो शेतकरी बा, राम राम. वारकरी दिसताय? हो. शेतकरी? हो. 2-2.5 तास लागतील तुम्हाला कुर्डवाडीला जायला? हो. मला 3 तास लागतील सोलापूरला जायला? हो हो. मग आपण जरा प्रश्न मंजुषा खेळू. मग मी तुम्हाला प्रश्न विचारणार, मग तुम्ही मला प्रश्न विचारायचे. मला उत्तर देता आलं नाही तर मी तुम्हाला 10 रुपये देणार. तुम्हाला उत्तर देता आलं नाही तर तुम्ही मला 10 रुपये द्यायचं. शेतकरी म्हणला, हे बघ बाबा, मी शेतकरी, तू सुशिक्षित. मी शेतकरी, मला शासन सुद्धा सबसिडी देतं. मग तुला जर उत्तर देता आलं नाही तर तू मला 10 रुपये द्यायचे, पण मला देता आलं नाही तर मी तुला 5 रुपये देणार. सबसिडी पाहिजे मला. त्याला जाऊ द्या, मलाही वेळ घालवायचा आहे. चालतंय, ठीक आहे, विचारा प्रश्न. भारत देश कृषी प्रधान आहे, पहिला मान शेतकऱ्याला. विचारा. शेतकरी हुशारच होता, आडानी होता. इथं आडानी ज्ञानाला गंडवतीये, हे विशेष आहे. हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. इथं ज्ञानाला किंमतच नाही राहिली महाराज. शेतकऱ्या सांगितलं, सांगा साहेब, 10 चोचीचा, 11 पायाचा, 12 पंखाचा पक्षी कोणता? ते म्हणलं, 10 चोचीचा, 11 पायाचा, 12 पंखाचा पक्षी आपल्याला नाही माहिती. टाका 10 रुपये. शेतकरी म्हणला. आता त्याला देणं झालं. त्याने 5-5चे 2 ठोकळे दिले कराळे पाटील. मग त्याने प्रश्न विचारा, शेतकरी बा तुम्ही सांगा कोणता आहे? शेतकरी म्हणले, मलाही नाही माहिती. घे 5 रुपये, 5 खिशात. शेतकऱ्याने तोट्यात धंदा नाही जाऊन दिला, मला फायद्यातच धंदा केला. वा,
साहेब म्हणणार काय कुठं चालले म्हणजे पंढरपूरला काय पंगती म्हणजे परत प्रश्न विचारा. शेतकऱ्याकडं शेंगदाणे होते, पंक्तीला चाललेली होती, असे वंजळभर शेंगदाणे घेतले आणि सांगा शेंगदाणे किती साहेब. त्याने बा ताटात टाका बा निवडून सांगतो. तसे सांगायचे. त्याने नाही सांगताय द्या 10 रुपये. आणि त्याने तुम्ही सांगा वंजळभर काय अवघड आहे म्हणजे सोपं आहे. हा म्हणजे मला तुझ्या सगळं प्रश्न उत्तर खेळायचेच नाही म्हणले, तुझं मला डोक्यावरूनच टाकून राहिलाय म्हणले. अरे इथं ज्ञानाला किंमत नाही राहिली ओ देवा. इथं ज्ञानाला कलियुगात ज्ञानाला किंमत नाही राहिली. गावगाव लोक ज्ञानी माणसाची कीर्तन ठेवतात का अज्ञान्यांची. लय घोटाळा आहे महाराज. ज्ञानाला कीर्तनच देणार लोक महाराज. निवळ येडे गोळा केलेत लोकांनी महाराज. कलियुगात ज्ञानाला किंमत राहिली नाही. कलियुगामध्ये मंत्राला किंमत राहिली नाही. कोणी जर मंत्र सांगायला लागला ओम भगनी भागवत रे भट काय ओम भट स्वाहा, लोक म्हणजे वगैरे लागला मंत्र सांगायला. इथं मंत्राला किंमत राहिली नाही. कोणी म्हणाल माझ्याकडे युद्धाला मी युद्ध करीन, तुम्ही जर इकडून दांडा घेऊन गेले तर पुढचा कडी पहारच घेऊन येईन महाराज. फार खेळखेळाच करीन हाणून हाणून. म्हणून इथं सध्या युद्धाची भाषा सोडून द्या. मंत्राची भाषा चलत नाही, ज्ञानाची भाषा चलत नाही. मग कलियुगाला भाषा कोणती कळती? संघटनेची. आजपासून तुम्ही विखरून राहायचं नाही, विभक्त राहायचं नाही, एकत्र राहायचं महाराज. वा काय दुर्दैव शाप लागला. याच पुणे जिल्ह्यात राहू पिंपळगावला नवले परिवार आहे महाराज. 80 माणसाचं कुटुंब एकत्र राहतं महाराज. एकत्र पद्धती कुटुंब 80 माणसं एकत्र महाराज. 8 भाऊ आहेत. काय मला लय समाधान वाटलं. मला मानलं पाहिजे वा तुम्हाला. कस काय एकत्र राहिली. इथं तर गावगाव एकत्र माणसं राहणारच. लगेच विभक्त, लगेच वाहिली निघत येत. आणि ओव्या बी बदलून घेतल्या. तरे जडजडो ने वाहिले ने ये. आता ओव्या सुद्धा बदलून म्हणायची पाळी आली महाराज. असं झालंय. विभक्त लोक एक संघ राहणार महाराज. पण कलियुगाला भाषा एक संगतीची कळती. म्हणून एक संघ राहिलं पाहिजे. विठ्ठल एकत्र या. हे आजच्या अभंगाचा भाव असतोय. सगळे जरा एकत्र या महाराज. एकत्र आल्याचा फायदा काय? ताकद उभी राहते. मी एका बोटाने हा माईक उचलू शकत नाही, पण 5 बोटाने हा माईक मी उचलू शकतो. का बरं? एक बोट माझ्याच हाताचं आहे, मग मला माईक उचलता आला नाही. पण 5 बोट एकत्र आल्यावर मी माईक का उचलला? त्याचं कारण एकी. एक संघ राहिले का तुमचं काम होणार म्हणजे होणार. म्हणून आजपासून विखरून राहायचं नाही, एकत्र राहायचं. विठ्ठल विठ्ठल. एक सुभाषित ऐकून जा. एक सुभाषित ऐका. शास्त्रकार सांगतात स्वातंत्र्याचा वृक्ष सामर्थ्याच्या मुळावर उभा राहतो. वैभवाचा वृक्ष कष्टाच्या मुळावर उभा राहतो. सुराज्याचा वृक्ष न्यायाच्या मुळावर उभा राहतो. महाशक्तीचा वृक्ष संघटनेच्या मुळावर उभा राहतो. विठ्ठल. सामर्थ्य मूलम हि स्वातंत्र्यम, श्रम मूलम च वैभवम, न्याय मूलम च सुराज्यम, संघ मूलम च महाबलम. वा. ज्याला स्वातंत्र्य उपभोगायचंय त्याने सामर्थ्य हातात ठेवा. 1200च्या शतकापर्यंत आपल्याकडे यादवांचं राज्य होतं. देवगिरीला समृद्ध राजधानी होती यादवांची. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली तोपर्यंत यादव होते. म्हणून ज्ञानेश्वरीत यादव राजाला स्थान भेटलेले. ज्ञानोबाराय पसायदानाच्या शेवटी म्हणतात मी ज्ञानेश्वरी जिथं लिहिली त्या महाराष्ट्रात त्या काळात यादवांचं राज्य होतं. ज्ञानोबाराय वर्णन करतात सकळ कळा ते निवासो न्याया ते पोशी क्षितिषु श्री रामचंद्र. वा. ज्ञानोबाराय म्हणतात रामदेवराय यादव माझ्या काळात कारभारी होता. पण ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले आणि परकीयाचे लोंढे आले. आणि परकीयाच्या लोंढ्याने अल्लाउद्दीन खिलजी आला आणि त्याने यादवशाही संपवली. जवळजवळ यादव संपले. चुकून 2 मागं राहिले. कोण? लालून मुलायम. बर त्यातलं एक गेलं. बर ऐका. यादव संपले. मग 300 वर्षाची काळोखी रात्र पडली महाराष्ट्रात. काळोखी. जरा इतिहास वाचा आणि मावळी माणसाने तर वाचलाच पाहिजे. वा. काळोखी रात्र पडली. स्वातंत्र्याचा सूर्यच उगवना महाराज. स्वातंत्र्याचा सूर्य उगवण्यासाठी सामर्थ्य लागतं. 300 वर्षात सामर्थ्य संपन्न माणसंच तयार नाही झाली तर ती परकीयाची दासता करत बसली, परकीयाची चाकरी करत बसली. पण स्वातंत्र्याचा सूर्य उगवला जुन्नर तालुक्याच्या शिवनेरी किल्ल्यावर. त्यांना शिवछत्रपती शिवबाराजे. त्याने सामर्थ्य संपन्न राजे होते. शिवबाराजे सामर्थ्य संपन्न. छत्रपती संभाजीराजे सामर्थ्य संपन्न राजे होते. आणि त्याने आपल्या सामर्थ्यावर स्वातंत्र्य उभं केलं महाराज. वा.
स्वातंत्र्याचा वृक्ष सामर्थ्याच्या मुळावर उभा राहतो. बर, वैभवाचा वृक्ष कष्टाच्या मुळावर उभा राहतो. तुम्हाला वाटतं ना वैभव असं माझ्याकडं, मला राहायला बंगला पाहिजे, बर, मला फिरायला फॉर्च्युनर पाहिजे, बर, माझ्या पोऱ्याला पप्याला फिरायला बुलेट पाहिजे, पप्याच्या आईला लुना पाहिजे. बाया म्हणते ना मला लोणावरच भागवलं. बाई माणसाला मोठी गाडी चालायला दिली का अवघड गोष्टी घडत्यात. पापा की परियो के गजब कारनामे होतात. कोणाच्या अंगोर घालते. मग अशी जगा बाईने आमच्याच अंगोर गाडी घातली होती मला. म्हणलं वहिनी खायला गाडी चाली तर म्हणले शिकू राहिले. म्हणलं बरं वार करे आल्यावर शिकायला लागल्या. एखाद्या ओसाचा ट्रॅक्टर आल्यावर का नाही शिकल्या म्हणजे वार करायच्या अंगोर गाडी घातली का बाईने मला असं. मग एवढं वैभव बघायचं ना, कष्ट करा. हा, कष्टाच्या मुळावर वैभवाचा वृक्ष उभा राहतो. वा, सुराज्याचा वृक्ष न्यायाच्या मुळावर उभा राहतो. चांगला कारभार हाकायचा आहे ना, त्याला न्याय पाहिजे. न्याय, न्यायी माणसं योग्य कारभार हाकतात. अन्यायी माणसं योग्य कारभार काय हाकतील, घडूच शकत नाही. महाराज तुमच्या माहितीसाठी सांगतो, नगरचं पहिलं नाव श्रीनगर होतं, कारण मी नगरचाच आहे. नंतर अहमद निजाम आला, तोही मूळ इस्लाम नव्हता, तो परभणीचा निंबेकर ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण. बाटला निजाम झाला, अहमद निजाम. त्याने नगरचं नाव बदललं, अहमदनगर झालं. पण सध्या गेल्या वर्षी मात्र आमच्या नगरचं नाव अहिल्यानगर झालं. का बरं झालं? अहिल्याबाई सामान्य माऊली नव्हती. कोणताही राजकारणी आपला पोरगा पुढं काढतो मामा, त्याला वाटतं माझा पोरगा पुढं आला पाहिजे, माझ्या पोराला तिकीट द्या, माझ्या पोराला मंत्रिमंडळात घ्या, असो आपला पोरगा पुढं काढीत असतो. अहिल्याबाई एक राजकारणात अपवाद अशी माऊली होती. अहिल्याबाई शिवछत्रपतींच्या गादीच्या सरदार होत्या. सातारा गादीच्या, कोल्हापूर, त्या काळात 2 गाद्या होत्या आपल्या, सातारा आणि कोल्हापूर. त्यातली एका गादीच्या सरदार अहिल्याबाई होत्या महाराज. त्या म्हणायची ही गादी छत्रपतींची. आणि दुर्दैवाने माझा मुलगा वाचरट निघालाय, छत्रपतीच्या गादीला हा कलंक ठरेल. मग राजकारणी माणसं पोरगा पुढं काढतात. एक माऊली होऊन गेली राजकारणात, अहिल्याबाई. हा माझा पोटचा मुलगा असेल तरी हा शिवबा राजांच्या राज्याला कलंक आहे, याला हत्तीच्या पायाखाली द्या महाराज. वा, याला म्हणायचं न्यायी माऊली. काय माऊली असेल महाराज. अरे पोटचा मुलगा, तुम्ही आजही संध्याकाळी झोपताना युट्यूब चॅनलवर अहिल्याबाईने मुलगा हत्तीच्या पायाखाली का दिला असं टाका, खडाखडी इतिहास येईल महाराज. पोटचा मुलगा हत्तीच्या पायाखाली दिला, कारभार चालवला, म्हणून नगरचं नाव अहिल्यानगर झालं. त्या न्यायी माऊलीला न्याय भेटला. विठ्ठल. स्वातंत्र्याचा वृक्ष सामर्थ्याच्या मुळावर उभा राहतो, वैभवाचा वृक्ष कष्टाच्या मुळावर उभा राहतो, सुराज्याचा वृक्ष न्यायाच्या मुळावर उभा राहतो, आणि महाशक्तीचा वृक्ष संघटनेच्या मुळावर उभा राहतो. संघटना करा, महाशक्ती उभी करा. विठ्ठल. वेदाचे 4 वाक्य ऐकून जा. इथं वेदाचे अर्थ करणारे तुकोबाराय होते, 4 वेदाचे केले विवरण. वेदाचे 4 वाक्य ऐका. वेद सांगतो आजपासून एकट्याने जेवायचं नाही, सगळ्यांना घेऊन जेवायचं. वा, आजपासून एकट्याने बोलायचं नाही, सगळ्यांना बोलायला लावायचं. आजपासून एकट्याने खेळायचं नाही, सगळ्यांना घेऊन खेळायचं. आजपासून एकट्याने चालायचं नाही, सगळ्यांनी चालायचं. 4 वाक्य ऐका वेदाची. संगच्छध्वम, बरोबर चला. संवदध्वम, बरोबर बोला. संपचध्वम, बरोबर जेवा. न एकाकी रमेय, एकटे खेळू नका. वेदाची वाक्य फार कामाची. इथून पुढे एकट्याने जेवायचं नाही. मी तुमच्या मुलासारखं आहे महिला मंडळ. घराची बरीच सूत्र तुमच्या हातात असतात. सकाळी पोरगा बाहेर पडतो, मालक बाहेर पडतो, सोनबाई बाहेर पडते किंवा सासू बाहेर पडते. दिवसभर सासूची सोनाशी, मुलाची बापाशी, मुलाची आईशी, आईची सोनाशी गाठ पडलच असं काही सांगता येत नाही. पण संध्याकाळी मुक्कामी तर सगळे घरी येतात ना. फक्त तुम्हाला एक हात जोडून विनंती, काय एकटे आले का जेव घालायचेच नाही. आजपासून बरोबर जेव घालायचे. बघा, पोरगा म्हणला का स्वयंपाक झाला का आई, तुम्ही सांगायचं फोडणी द्यायची राहिली. मालक म्हणला का ग स्वयंपाक झाला का, पोरगा आला नाही ना, बाप म्हणतोय स्वयंपाक झाला, तरी तुम्ही म्हणायचं फोडणी द्यायची राहिली. वा, तुम्ही नको तिथं लय फोडण्या दिल्यात, पण आता एवढी फोडणी ठेवा. माझी विनंती आहे, घरातले सगळे सदस्य आले का आणि मग फोडणी द्या, मग स्वयंपाक झाला का सगळ्याला संगच ताटं वाढा. सगळे दिवसभर एकत्र भेटत नाहीत, पण जेवताना जर 1 महिनाभर जरी एकत्र जेवले, एका महिन्यात तुमच्या घराचा कायापालट होईल. मला
एक वारकऱ्यात शब्द या वेदाचं वाक्य आहे संपचध्वम. आजपासून एकट्याने जेवायचं नाही. म्हातारं म्हणतं कार्ट तुकडं मोडीत आहे का, मग होऊ दे त्याचं मी नंतर जेवतो. तू कशाला जन्म दिला त्याला. पोरग म्हणतं डंगर जेवत आहे का, मग गिळू दे त्याला मी नंतर जेवतो. कशाला त्याच्या पोटी जन्म घेतला. तुम्हाला हात जोडून विनंती, हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही स्वयंपाकच करायचं नाही. आजपासून सगळे एकत्र जेवा. म्हणून तुम्ही ऑस्ट्रेलियाला जा, नाही तर पश्चिम जर्मनीला जा. पंगत ही फक्त तुम्हाला भारतातच पाहायला भेटेल महाराज, कुठंच पाहायला भेटेल का. आमच्या वेदाने सगळ्याला एकत्र जेवा सांगितलंय संपचध्वम. इथं कीर्तन असलं तरी पंगत, सप्त्याला पंगत, वास्तुशांतीला पंगत, जागरणाला पंगत, लग्नाला पंगत. आता निवडणुका झाल्या बर असो. खाली काय बघा आहे वर बघा, सगळ्या आंबाट चिबाट खाऊन बसले, माझ्या पुढे येऊन आले. सगळीकडे जोडल्यात काही नाही, पार्ट्या जोडून बसलेली नाही का. पंगत आजपासून एकट्याने जेवायचं नाही, सगळ्यांनी जेवायचं. संपचध्वम. वा. आजपासून एकट्याने चालायचं नाही, सगळ्यांनी चालायचं. संगच्छध्वम. वा. म्हणून दिंडी ही फक्त तुम्हाला महाराष्ट्रातच पाहायला भेटेल महाराज. वा. सगळ्यांनी एकत्र चाला, एकत्र या हे सांगायचंय. वा. एकत्र चाला, एकट्याने चालायचं नाही. आम्ही जवळजवळ 200 वारकरी, सगळे वारकरी शेत महाराज. वाटाने कुत्री बोकत येतात आम्हाला, भॉ 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 भॉ. 200 वारकरी पाहिले का निघून जातात महाराज. वा. पण एखादं गळालेलं माग असलं ना, असं तानी तेच कुत्री त्याला मारा. का बरं. दिंडी पाहून कुत्र पळून गेलं आणि एकट्या वारकऱ्याला ताणीलं. काय कारण, वारकरी एकटा पळला म्हणून ताणला महाराज. आणि संघटना राहिली का तुम्हाला कोणी ताणू शकत नाही महाराज. एक जण हातात दगड घेऊन चाललेला दुष्ट मनुष्य होता. 2 हातात 2 दगड घेऊन असे जेलत चालला होता. कुत्रा झोपला होता, त्याने कुत्र्याला दगड मारला. कुत्रा एकटाच कुत्रा होता, पळून गेला. पळावला का नाही कुत्रा. पुढे गेला, एक चिंचेचं झाड लागलं, त्याला आग्या मोहळ बसलं होतं. जसं कुत्रं पळावलं तसं मोहळ पळवणार म्हणला. दुसऱ्या हातात दगड घेताना आग्या मोहळाला मारला. आग्या मोहळ पळवलं नाही, याला चिंग चिंग चिंगाट पळावला आग्या मोहळ. दोन्ही उदाहरणात तुम्हाला काय साम्य दिसलं बोला. कुत्रा पळून गेला आणि मोहळाने याला पळून लावलं. काय कारण, कुत्रा एकटा होता म्हणून पळून जावं लागलं. मोहळ सगळं एकत्र झालं, याला पळून जावं लागलं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तुकाराम सहकारी साखर कारखान्याची वंजळवर साखर घ्यावा आमच्या पंडोबाच्या तोंडात घाला. अचूकप्रमाणे एक सहाय्य करू. इथं मुळशी तालुक्यात एक भालगुडी नावाचं गाव आहे. भालगुडी त्या गावात आहे ना, बिनविरोध निवडणूक झाली ग्रामपंचायतची. बिनविरोध झाली, मग गावाने ठरवलं आता बिनविरोध झालीच ना, कीर्तन ठेव. तारीख कोणाला दिली, मला. मी घेतली. मी ह्या भानगडीत पडत नाही, पण मला बिनविरोध गावाने निवडणूक केली, घेतली. हाच अभंग घेतला होता. एक सहाय्य करू. अभंग घेतला ना, अख्ख्या गावाने अभंग घेतात टाळ्या वाजल्या महाराज. वा. अभंगाच्या निवडीत कीर्तनकार 50% पास होतो महाराज. मी अभंग कोणता निवडला, राम जन्माला कोणता अभंग घ्यावा बरं. एकाने राम जन्माला अभंग घेतला होता, आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता. म्हणलं मोक्ष सायुज्यता बाजूला लावू द्या, जोडेच घ्या हातात आता. म्हणलं काल एकाने दत्त जयंतीला अभंग कोणता घ्यावा, याला तरी यारे लागे. दत्त ठसा ठसा रडले कीर्तन ऐकलं. अरे तू माझं गावा सांगायचं. दत्त जन्माला बी दाढीच्या आणि येणीच्याच गाठणे बांधली. दत्त जन्म सांग, विठ्ठल विठ्ठल. एकाने गोकुळाष्टमीला अभंग घेतला होता, जेथे जावे तेथे कपाळा सरी. आणि एकाने शिवरात्रीला अभंग घेतला होता, प्रारब्ध क्रियमान. टाळ घेऊन मी
म्हटलं आमचंच प्रारब्ध क्रियमान धोरणात नाही, तुझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिला. कीर्तनकाराच्या अभंगाच्या निवडून 50% कीर्तनकार पास होतो बा. याचा मेळ पाहिजे महाराज. विठ्ठल ऐका, अरे कुत्र पळून गेलं पण महोळाने पळून लावलं का? संघटनेत शक्ती. म्हणून आजपासून एकट्याने चालायचं नाही. बरं, सगळ्याला घेऊन चालायचं. एकट्याने होते सगळ्याला बरोबर घेऊन चालायचं. एकट्याने खेळायचं नाही. म्हणून आमचे जुने खेळ सगळ्यांचे होते. क्रिकेट आमचा खेळ आहे, भगवान कृष्ण खेळले वा. चिंतोनिया, चेंडू आणि ऊर्ध्वमुखी, बाळक्रीडा पाठ असलेली माणसं तिथं वा. क्रिकेट, कबड्डी, बर हुतुत्तू, धापारपी. धापारपीचा चेंडू जर आत्ताच्या पोरांना हाणला ना, 2 महिने पुण्याला ऍडमिट करावं लागतील कार्टी. काय जुन्या लोकांनी खेळ खेळले हो. आट्या पाट्या, सूर पारोंब्या, सूर फेकायचा, माणसं झाडावर सरसर सरसर माकडासारखी चढायची. आत्ताच्या पोराला झाडावर चढायला नाही, फासोळ्या मोडल्या ना असा ढिलाच होईल महाराज वा. पाचाण्याकडं बघन आणि पुसाण्याकडे चलन नाही, तेराळा झाला तर पैन देतो महाराज. आकुर्डीकडे बघन आणि मामुर्डीकडे चलन द्या सोडून. ऐका, मला सांगायचा भाग असा आहे, एकट्याने खेळायचं नाही, सगळ्याला घेऊन खेळायचं. एकट्याने जेवायचं नाही, सगळ्याला घेऊन जेवायचं. एकट्याने एकट्याने चालत नाही, सगळ्याला घेऊन चालायचं. एकट्याने बोलत नाही, सगळ्याला बोलायला लावायचं मला वा. सगळे बोला वा. समवदत्वम. चला एकत्र या. एकत्र आल्याचा फायदा काय? 1, किंमत वाढते. 2, ताकद वाढते. विठ्ठल माणसं एकत्र आली का बघा, तुमची किंमत तुम्ही एकटे राहण्यात नाही, तुमची किंमत तुम्ही मॉप मध्ये राहिलं पाहिजे, समूहात राहिलं पाहिजे, समीकरण जुळवलं पाहिजे. एकत्र राहिले तर तुमची किंमत आहे. आषाढी एकादशी आहे, अख्ख्या गावाला उपवास आहे म्हणून जरा उपवासाला काय आणा होता, एका दुकानदाराने जळगावची केळं आणली विकायला, 2 दिवसात पिकवली. आणि मग आषाढी एकादशी दिवशी घरोघर उपवास. लोक म्हणले अरे दिवसभर साबुदाणा कसा खायचा, काही फळं बिळं आलेत का गावात बघा. हो म्हणले आपल्या गल्लीत त्या दुकानदाराने जळगावून केळं आणली. बघ, केळी आणा विकत खाण्यासाठी. ठीक आहे, आता त्याने आणलेली केळं होती ती जळगावून आणताना तुटलेली केळं तिने पाठीत ठेवली. म्हणजे फणीचे केळं होते ना, ते असे गाडाची केळं वर बांधले. गिऱ्हाईक आलं, राम 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 राम. कुठून आणली केळी? म्हणजे जळगावून. आज उपवास आहे. हो, काय डझन दिले? हे गाडाचे फणीचे केळं 50 रुपये डझन, हे पाटीतले केळं 20 रुपये डझन. लोक हुशार, का रे हे दोन्ही केळं जळगावचेच आहेत ना? म्हणजे हो, फणीचे केळं जळगावचेच आहेत आणि पाटीतले बी जळगावचेच आहेत. वरच्याची 50 रुपये डझन आणि पाटीतल्याची 20 रुपये डझन. काय कारण? म्हणले वरचे केळं गावाला धरून येत, भावबांधाला धरून येत, पाहुण्या रावळ्याला विचारित येत, मिटिंगला सगळ्याला विचारात घेतात म्हणून 50 रुपये डझन. खालचे भावकीला विचारित नाही, भावबांधाला विचारित नाही, 20 रुपये डझन. किंमत कमी का झाली? संघटनेला सोडून गेले. किंमत का वाढली? संघटनेला धरून राहिले. एवढा केळाचा दृष्टांत घेऊन जा. नाही नेला तर मी असा अर्थ होईल तुम्हाला, केळं कळत नाही काय यातले महाराज. काय दगड ठेवून उभा टपाळी धरू का तुमच्यावर आता? अरे सगळा समाज एकत्र झालाय, हिंदू समाज एकत्र नाही, ही मोठी शोकांतिका आहे. विठ्ठल आणि खरं सांगू का, तुटलेली केळं खावावी वाटत नाही महाराज. मोकळे झालेले केळं आहेत ना, का बरं? त्याचे तोंड असे काळे असतात. गांजा वाटणाऱ्याचे तोंड आणि त्या तुटलेल्या केळाचे तोंड सारखीच बघा. पाहिले का वांतीच. मला ते एकाने एकादशीला वाढले, म्हणलं आता उपासच सोडाव का काय कोणाचं. म्हणलं मी निर्जलाच धरलेली आहे, मी खातच नाही काही. म्हणलं काय पद्धत आहे का या? हाताने किंमत कमी करून घेतली काही लोकांनी महाराज. का? समूहात राहायचं कळत नाही. ज्याला समूहात राहायचं कळलं, एकत्र राहा, कोणाच्या खापल्या काढू नका. गावगाव खापल्याचारी लई निघाले. समूह ठेवायचाच नाही. काहीला तर समूह उधळून द्यायचा लय ना. मार्का बैल बाजारात शिरला ना, अख्खा बाजार उधळून देतो महाराज. तसं काही माणसाने अख्खे ग्रुपच्या ग्रुप आणि संघटनेच्या संघटना उधळून दिल्या महाराज. कस काय फळी फोडली? अरे काय छान आहे, काय सांगतो फळी फोडली. आमच्या वैद्य बाबाच्या भाषेत काय चिपडा डोळा चमकितो. एकत्र या, किंमत वाढते. एकत्र या, ताकद वाढते. संघो ददाति सामर्थ्यम. शास्त्रकार सांगतात संघटनेने सामर्थ्य प्राप्त होतं. किती सामर्थ्य?
अरे तुम्ही जर एकत्र आले तर कळी काळाला सुद्धा जिंकून घेऊ शकता, पण पहिले एकत्र तर या. अभंगाच्या पहिल्या शब्दात. यावे हरिदासा अरे हरिदासानो, मंजुबासाठी एकदा टाळ्या वाजा. बंडवा, तुम्ही परमेश्वरबा भेटले, आज माझं भाग्य. एरवी तुमच्या गाठीला पडत नाही, आम्हाला यांनाच धरून राहावं लागत. बरं म्हातारे नाही धराव ना तर म्हातारं कवा रान फिरीन सांगताच येणार. माणसं जुनी माणसं मावळातली, वाजवणे बाबा, सहात बाबा, कोंडाजी बाबा यांच्या बरोबर राहिलेली माणसं. विठ्ठल विठ्ठल. अरे ताकद उभा राहते एकत्र आल्यावर. एकत्र या, ओ एकत्र या. अरे आपण कळी काळाला जिंकून घेऊ. एकत्र तर या. या रे हरिदासानो जिंकू कळी काळा. वा, पहिला शब्द या रे. आमची संस्कृती जा रे म्हणणारी नाही, या रे. वा, पाहुणा जर 10 दिवस घरी राहिला आणि पाहुणा म्हणतो आता लय दिवस राहिलो, जातो, मग घरचे लोक म्हणते जातो म्हणू नका, येतो म्हणा. वा, म्हणून कोणीतरी म्हणून गेलं मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आले बघा, धोरणाने या. या रे या रे या रे लहान थोर लागले का मला झेलम एक्सप्रेस आल्यासारखंच वाटत. नाद नाही करायचा ना, अचूक वाजवणार. या रे या रे, आमची संस्कृती जा रे म्हणणारे नाही, या रे या रे. कोणाला हाका मारतात? हरिदासानो. हरिदास कोणाला म्हणायचं? 500 रुपयासाठी वड्यातून गाडी माग आणतो त्याला बामटा म्हणतात, हरिदास नाही म्हणत. वा, काय काय तर आधी ऑनलाईन पैसे मागत येत. अरा
काय रसातळाला नेला वारकरी संप्रदाय मला. अरे हरिदास कोणाला म्हणायचं? तरीच हरिदास विचारा की यांना. मनवितास लागिजे निर्वासना कीजे चित्तादी. तुका म्हणे तोची दास त्या देखिल्या जाती दोष. आपल्याला पाहिल्यावर समाजाचे दोष गेले पाहिजे. आपल्याला पाहिल्यावर लोकांना वाटलं नाही पाहिजे याची गाडी आडाम 5-50 हजार काढूनच घ्यावं महाराज. नाही नाही. हरिदास तुका म्हणे तोची दास त्या देखिल्या जाती दोष. या रे हरिदासानो येऊन करायचं काय? पण करायचं काय? नाही नाही जिंकू कळे काळा. आपल्याला कळे काळ जिंकून घ्यायचा आहे महाराज. गाऊ नाचू गदा रोळे जिंकू कळे कळे काळ. काय करायचं? जिंकू बळे कळे काळ. या रे हरिदासानो जिंकू कळे काळा. कळे काळ जिंकून घेऊ. काय करावं लाग? कळे काळ जिंकून घ्यायचं. हो अरे कळे काळाचं बळ कुठं तुकोबार आहे? आपलं बळ कुठं? कुठं आपण? कुठं अमित शहा? आपलं कुठं हे जुळायचं समीकरण कसं? तुकाराम महाराज म्हणतात आपण हे नकारात्मक विचार घेतल्यामुळेच मागं राहिलो. तुम्ही एकत्र तर यावं. अरे काळ जरी प्रबळ असल पण आपण जर एकत्र आलो तर आपण कळे काळाला नक्की जिंकू. आळंदीला आल्यावर एक पुस्तक विकत घ्या. पुस्तकाचं नाव काय? पंचतंत्र. हे पुस्तक जरूर विकत घ्या. चाणक्याने लिहिलेलं आहे. ज्ञानोबरायाच्या आधीचा काळी चाणक्यांचा, माऊलीच्या अगोदरचे. पंचतंत्रामध्ये एक कथा सांगितलेली चाणक्याने. काय झालं? एका सरोवराच्या काठावर मोठं जंगल होतं आणि त्या जंगलात अनेक पशुपक्षी राहत होते. एका झाडावर एक चिमणी राहत होती. तिची कोठं होतं तिथं. हत्ती यायचा, त्याचा उन्मत्त माजलेला हत्ती होता. त्या झाडाला मान खाजायचा, फांद्या मोडायचा. तिचे कोठे तुटून पडायचे, अंडे फुटायचे, पिलं मारायची. 5-6 वेळा असं झालं. चिमणीने ठरवलं हत्तीचा काटाच काढायचा. कोणी ठरवलं? आता कसा मेळ बसायचा? चिमणी कुठं, हत्ती कुठं, कसा मेळ बसायचा? पण चिमणीने ठरवलं आपण संघटना उभी करायची. पहिली चिमणी गेली शेजारच्या झाडावर. सुतार पक्षी राहत होता. सुतार पक्षाची गाठ घेतली. सुतार पक्षी, दादा हत्तीने मला फार त्रास दिला. सुतार पक्षी म्हणला, हो ना ताई, तुझे 5-6 वेळा कोठे पाडले त्याने, फांद्या मोडल्या, पिल्लं मारली, अंडे फोडले. मग मी ठरवलंय हत्ती संपवायचा. सुतार पक्षी हसला, ग बाई चिमणे तू कुठं, हत्ती कुठं, ममताबाई कुठं, मोदी कुठं, कसा मेळ बसायचा? नाही नाही नाही. आपण एक संघ झालो तर आपण हत्तीला संपवू शकू. संध्याकाळी मिटिंग आहे, मिटिंगला ये. बरं तो मला ठीक आहे येतो. तशीच चिमणी गेली, मुंग्यांकडे गेली. मुंग्याला सांगितलं मला हत्तीने फार त्रास दिला. हो ना आम्ही पाहतोच म्हणले. तुझे पिलं मारली, अंडे फोडले, कोठे टाकले. मग मी हत्तीला संपवायचं ठरवलं. अगं चिमणे तू दुर्बळ, हत्ती सबळ, कसं समीकरण जुळायचं? म्हणले समीकरणच जुळवायचंय. संध्याकाळी मिटिंग आहे, मिटिंगला ये. मुंगी म्हणली येते. आपण वनीची वनचर एकत्र येऊ. तशीच चिमणी गेली. सरोवरात बेडकं होती बसलेली. बेडकाच्या टोळीचा मोकादम गाठला. अरे म्हणले मला हत्तीने लय त्रास दिला. म्हणजे हो ना, हो फार त्रास दिला. मी पाहतोय तू सरोवरातून हत्ती तुझे नाक कोठे मोडतोय, पाखरं मारिते, लांडे फोडते. म्हणजे बघ मी ठरवलं हत्ती संपवायचा. हा बेडोक म्हणला हे कसं समीकरण जुळायचं? तू दुर्बळ, हत्ती सबळ. ती म्हणली हत्ती जरी सबळ असेल आणि आपण दुर्बळ असू, पण आपण दुर्बळ जर एकत्र आलो तर आपण प्रबळ हो. हत्तीला संपू. संध्याकाळी मिटिंगला या. मग मिटिंगला मुंग्या आल्या, बेडकं आली, सुतार पक्षी आला, चिमण्या आल्या. चिमणीने ठरवलं हत्तीचा सगळ्यालाच ताप आहे. म्हणजे मग काटाच भासवायचा हत्तीचा. करायचं काय? म्हणजे उद्या हत्ती आला माझे घर, चिमणीचे कोठे पाडायला लागला का आम्ही गलका करू. ओरडायला लागलो का सुतार पक्षाला सांगितलं तू एकच काम करायचं काय, फक्त माझ्यासाठी 2दा झडप मारायची हत्तीवर. काय करायचं? अरे तुझ्या चोचीने तू झाडांचे डोल्या फोडतो महाराजांना हात घर करतो. फक्त पहिल्या झडपीने उजवा डोळा, डाव्या झडपीने डावा डोळा फोडायचा हत्तीचा. तो ना पण जुळ, तू एवढंच काम कर, काहीच काम करू नको, संघटना करायची. मुंगी म्हणे मी काय करू?
हत्तीचा डोळा फुटला का दोन्ही डोळे फुटले का हत्ती खाली बसल तुम्ही मुंग्यांनी लगेच कानात शिरायचं, लगेच पक्ष प्रवेश आपलं कचून चावा करून घ्यायचा. म्हणजे चालतंय तेवढं काम आम्ही करू म्हणल्या मुंग्या. बेडूक म्हणला मग मी काय करायचं, काय करायचं, हत्ती आंधळा होईल आणि तो तहानेसाठी इथं आलेला आहे, त्याला तहान लागले, दिवस उन्हाळ्याचे, मग पाणी पिण्यासाठी आलाय पण मान खाजायसाठी थांबलेला आहे. मग त्याला सरोवर दिसणार नाही, मग तो बेडकांच्या आवाजाने सरोवराकडे निघाल. मग त्या दिवशी तुम्ही सरोवरात बसायचं शेजारी 50 फूट खोल दलदले म्हणली, फक्त त्या दलदलीत जाऊन बसा त्या दिवशी आणि मोठ्याने ओरडा. तो आवाजाने तिथं येईल आणि दलदलीत शिरला का हत्तीचा कायमचा नायनाट होईल. महाराज वा, केली ना संघटना उभी, बांधली ना फळी, उभी केली फळी महाराज वा. आणि आला दुसरा दिवस उजडला का हत्ती असा त्वऱ्यात चित्कार करीत आला महाराज. आल्यानंतर आला का त्याने फांदी मोडायला सुरुवात केली, मान घासायला सुरुवात केली का चिमण्याने गलका केला का लगेच सुतार पक्षी धावत आला, पहिल्या झडपीत उजा डोळा फोडला. अरे आपल्यावर कोणीतरी हल्ला करते डोळा फोडला, दुसरी झडपीत डोळा फोडला. पुढून हल्ला होतोय म्हणून हल्ला चुकवण्यासाठी हत्ती खाली बसला का मुंग्या भरा 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 कानात शिरल्या महाराज. करकचून चावा घेतला. मुंग्यांचा चावा आणि सुतार पक्षाचा हल्ला चुकवण्यासाठी हत्तीने ठरवलं आता आपण पाण्यात शिरू, पण सरोवरच दिसाना, डोळेच फुटले. मग कुठं जावं, मग बेडकं त्या दिवशी सगळी दलदलीत जाऊन अख्खं भजनी मंडळच आलं होतं मला. हे षडजतदार राहत्यांनी जे ओरडायला सुरुवात केली का हत्तीच्या लक्षात आलं इकडंच सरोवर आहे. पाहता काय सरोवर राहिल्या का बाजूला तिकडे होती दलदल 50 फूट खोल. हत्ती वेगाने गेला, असा गेला का असा दलदलीत बसला, कायमचा काटाच बसला हत्तीचा. मारा संपला विषय. मला सांगा, चिमणी सबळ आहे का दुर्बळ आहे? दुर्बळ. मुंगी सबळ आहे का दुर्बळ आहे? दुर्बळ. अरे सुतार पक्षी सबळ आहे का दुर्बळ? दुर्बळ. बेडूक सबळ आहे का दुर्बळ? दुर्बळ. पण दुर्बळ एकत्र आले तर त्यांनी हत्ती संपवला. जर सगळा वारकरी संप्रदाय वारकरी पताकाच्या खाली जरी एकत्र आला तर आपण महाराष्ट्र हातात घेऊ शकतो. महाराज कोण्या संप्रदायाची कोणाची ताकद नाही, नुसता वारकरी पाहिलं का लोक असे चहाचा कप घेऊन पुढे आले पाहिजे. वारकरीत काय नाही, एक संघ येतो इथं वारकऱ्याला कोणी गचूर धरतं, लोक हान 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 ले टाळ वाजतोय, ले टाळ घोळतोय, हान हान वा. आणि वारकऱ्याला मारलं का वरून माहिती येता का उद्या वर्ष श्राद्धाला टाळ वाजायला. इथून पुढे सगळ्या वारकऱ्याला विनंती, जो म्हणतो ना वारकऱ्याचा काकड्याचा आवाज कमी करा, त्याच्या वर्ष श्राद्धाला टाळ घेऊन उभा राहायचं नाही महाराज, अजिबात जायचं नाही. जो म्हणतो काकड्याचा आवाज कमी करा, भोंगा बंद करा, त्याच्या मैतीला टाळ पाखवात लावायची नाही. तू तुपली गौतमी पाटील लाव, काय नाता नाता. इकडं काकडा बंद पाडीतून वरून भाजण्याला म्हणतो टाळ घेऊन या, माझा बाप मिळाला. तुझा बाप घालायला गुन्हा मिळालाय का? आला सांगतो रे आजपासून. आणि महाराज तुमचा काकडा बंद करणारे दुसऱ्या समाजाचे लोक नाहीत, आपल्याच समाजाचे लोक आहेत महाराज. हे शोकांतिक आहे महाराज. वरून टाळ्या वाजायला तुम्ही, काकडा बंद करायला तुम्हीच हा शहाणे हो. वा, सावध राहिलं पाहिजे. आज एक आपण वारकरी या शब्दाखाली जरी एकत्र आलो आणि ज्ञानोबरायच्या पताकेखाली जरी एकत्र आलो तर वारकरी संप्रदाय काळालाही जिंकून घेऊ शकतो महाराज. वा, या रे हरिदासा जिंकू कळीकाळा आपण जिंकून घेऊ शकतो महाराज. वा, आपल्या बळा पुढे त्याचं बळ काय, आमची या बळा पुढे किती बा पुढे. वा, ज्ञानोबरायाने काळ माग लावला का नाही, दड 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 दड. ज्ञानोबरायाला 16व्या वर्षीच काळ न्यायला आला. निवृत्तीनाथाने 2 बोटं दाखवले. काळ म्हणला ठीक आहे. 16-17 पूर्ण झाले. 18व्या वर्षी आला. सोपानदेवाने 2 बोटं दाखवले. काळ म्हणला ठीक आहे. 18-19 पूर्ण झाले. 20व्या वर्षी आला. मुक्ताईने 2 बोटं दाखवले. 20-21 पूर्ण झाले. 22 वर्षाला माऊलीला नेण्यासाठी आला. जगदोद्धार केला संसारी 22 वर्ष असता. विठ्ठल बघ खेगले कुठं बसले तो, त्यांची सगळी समाधी पाठी बघा. अरे बघा म्हातार लय साधं म्हातार, अख्खी समाधी पाठी या म्हाताऱ्याची. महाराज ज्ञानो आयसे ऐकोनी श्रीहरी म्हणे धन्य धन्य तुमची वैखरी. सगळी समाधी पाठी या वारकऱ्याची. जगदोद्धार केला संसारी 22 वर्षे असता. ज्ञानोबरायला 22वं वर्ष लागलं आणि काळ न्यायला आल्यावर वारकऱ्याने पताकाच उलट्या केल्या. भलताच हाणला. दड 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 दड. कळ सुटला कळे काळा बापुडी रे. यमदूत ठोकले. यमदूत यमाला जाऊन सांगतात, दूत सांगे यमा, अरे का रे कुठे गेले होते? आम्ही आळंदीला माऊलीला आणायला गेलो होतो. मग लय वारकऱ्याने झोडपावलं.
हा तो तर सांगे यमा दिंडी पुढे चाले नामा ते नागविती आम्हा विष्णुदूत म्हणवणे लय हाणलं. काळ म्हणला अरे तुम्ही आळंदीला कशाला गेले, मग मावळात जा. भामचंद्र डोंगरावर एवढा चांगला सप्ताह चालू असताना अजून काही घरी झोपाच काढीत येत, त्यांना आणायला सांगितलं होतं तुम्हाला आणि तुम्ही आळंदीला गेले. पागल, अरे कळिकाळ कोपलिया कोपे न चले त्याचे अलंकापुरासी. एक प्रमाण म्हणू का? यमन पाहे इकडे, यमन पाहे इकडे, यमन पाहे इकडे, यमन पाहे इकडे. नमस्कारी वाडे कोडे, काळ नमस्कारी वाडे कोडे, नमस्कार वाडे कोडे, नमस्कार वाडे कोडे. मनती पहा हो केवडे भाग्य या ज्ञान देवाचे, मनती पहा हो केवडे भाग्य या ज्ञान देवा. मनती पहा हो केवडे भाग्य ज्ञान देवाचे, मनती पहा हो केवडे भाग्य ज्ञान देवाचे. वारकरी अहो पण त्यांनी 2 बोट केले. त्या 2 बोटाचा अर्थ आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबरायला आपल्याला नेता येणार नाही. देव म्हणे ज्ञानेश्वरा, चंद्र तारा जव दिन करा, तव तुझी समाधी राहो रे स्थिरा, दर्शने उद्धारा बुडजना. जववरी हे क्षेतिमंडळ, जववरी हे समुद्र जळ, मग कल्पक्षयी यथा काळ माझ्या हृदय साठवे. ज्ञानोबरायला मोठी ताकद आहे. तुकाराम महाराजाची ताकद आहे. तुकाराम महाराजाला वैकुंठाला जात असताना विमान आलं. विमान आल्यानंतर विमान उंच होतं. विमानात बसता येणार तर काळाला खाली वाकवलं. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, पावटने केला काळ. जया बळ होते ते भावशुद्ध नामावळी, हर्षे नाचो पिटो टाळी, घालो पाया तळी, कळे काळ या बळे. याला म्हणायचं या रे हरिदासानो जिंको गळे गाळा. आमोचिया बळा पुढे किती बा पुढे. आता कोणते कोणते हरिदास या, हा भंग 8 दिवस सांगण्यासारखा आहे महाराज. वा सगळे या, रंग रंगलेले या. वा रंगलेले म्हणजे आपल्याच नादात सगळे या. बर सुरंग सुरंगात रंगलेले या. वा घमंडी. वा वारकरी घमंडी पाहिजे महाराज. वारकऱ्याला त्याच्या परंपरेचा अभिमान पाहिजे. याचा धरीन अभिमान. बरेच जण बारीक माळ घालतील म्हणले का पाहुण्या रावळ्यात जावं लागत. अरे त्यांना रिकाम्या गळ्याने ते फिरत आहेत, त्यांना त्याचा अभिमान. रिकाम्या गळ्यावाला माणूस पाहिला तर ती माणसं म्हशी सारख्याच दिसतात महाराज. हो काहीच फरक नाही दिसत महाराज. अरे त्यांना रिकाम्या गळ्याचा अभिमान आहे, तुला तुझ्या भरल्या गळ्याचा अभिमान पाहिजे महाराज. वा वारकरे महाराज तुम्हाला पटायचं नाही. वैकुंठवासी सदानंद गुरुजी म्हणायचे माळ शर्टाच्या वरून घाला. पटायचं नाही तुम्हाला महाराज का? ते म्हणजे अभिमान पाहिजे वारकऱ्याला माळेचं. लोक बारीक सुईवणी माळ द्या, तू घालूच नको. तुला काय पत्र नाही आलं तुकाराम महाराजाचं महाराज. वा अभिमान पाहिजे. वा आमच्या पंचकृषीला एक वारकरी आलाय बाबा, त्याच्या गळ्यात 108 माळी आहेत महाराज. 108. तो म्हणला मला 111 घालायच्या. वा पण एवढं घेऊन तो चालतोय महाराज, सोपं नाही. माळ आमच्या महाराजांकडे मोठ्या माळी आहेत महाराज. माळ पाहिजे वारकऱ्याला. घमंडी वारकऱ्याला परंपरेचा अभिमान पाहिजे. काही ते लय नेभळट आपल्याने कस काय जुळायचं, इतकी नेभळट कशी झाला आपल्या. तुकाराम महाराजाच्या परंपरेचा अजिबात अभिमान नाही का? विठ्ठल विठ्ठल घमंडी नाना छंदे. वा वर्ध्याला मधुकर महाराज शिंपी यांचं कीर्तन होतं. आमच्या संस्थेचे शिक्षक होते मधुबा. ते गेले तिथं विनोबा भावेंच्या आश्रमात. एक बाई दुपारच्या प्रवचनात सांगत होती, महाराष्ट्रात ज्ञानोबराय तुकोबराय झाले, अनेक संत झाले, पण विनोबा भावेंसारखं काम करता नाही आलं. विनोबा भावेंपेक्षा कमीच आहे असं सांगितलं होतं. ते संस्थेचे शिक्षक होते मधुकर महाराज. ते रात्री कीर्तनाला उभे राहिले. त्याने अभंग घेतला, ज्ञानदेव म्हणता माया गेली समोळ विलया. बोल ईरसाळ राहतील महाराज. सगळ्याच्या नादी लागाव पण कीर्तनकाराच्या नादी लागू नये. कोणाचं लागतार कव्हा टांगीन सांगताच यायचं नाही महाराज. आणि मग त्याने अभंगानं असं माऊलीचं महत्व सांगितलं. तीच बाई उठली परत आणि तिने सांगितलं आहेत विनोबा भावे पण ज्ञानोबराय तुकोबरायच्या खालीच आहेत म्हणले महाराज. महाराष्ट्रात ज्ञानोबराय तुकोबरायच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. वारकरी संप्रदायाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही महाराज. वा याला माझं घमंडी. मधुकर महाराजांना आमच्या अभिमान होता महाराज. वा
रंग सुरंग घमंडी. तुम्ही आमचा परमेश्वर येडशिकर पाहिलाच नाही मला. परमेश्वर बा येडशिकर लय अभिमान त्यांना अक्षराचा. जर कोणाचा काना मात्र चुकला ना, तो आपल्या बायकोचा भाव जरी असला तरी क्षमा नाही. अक्षर का चुकलं सांग पहिलं, टाळ घेऊनच धावायचा मारा. लय माणसं ही राहिली हो. रंग सुरंग घमंडी नाना छंदे. नाना छंदातल्या भजनाचा छंद असो, काकड्याचा असो, भजन कीर्तनाचा असो, सगळे या. रंग सुरंग घमंडी नाना छंदे. हास्य विनोदे. नामाची आवडी हसत या, विनोद करा, नामाची आवड ठेवा. येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे. कोणत्या येणं केनं प्रकाराने. पण समाजाला सुख होईल याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. आज वारकरी एकत्र आला पाहिजे. बटेंगे जरूर कटेंगे. हा एक है सेफ है. मावळाचा दृष्टांत. नाही तर कुत्र्यावानी कोणी हाणून पाठेन महाराज. मावळावानी एकत्र राहिली पाहिजे महाराज माणसं. वा. येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे. पण हे करत असताना पूजन ते घडे नारायण अंतरी. नारायणाचं पूजन आपल्या अंतकरणात, सगळ्या समाजाच्या अंतकरणात असलेलं नारायणाचं पूजन आपल्याला घडल. वाकुडी या माना, बोल बोलावी अरुष या. वाकड्या माना करा, पाय डोला, नाचा, पावल्या खेळा. अरुष बोलले तरी चालत, पण एकत्र या. येईल तो त्यास छंद पडिये गोविंदा. आपुलिया मना उपजे आनंद करू तैसे छंद कथा काळे. येईल तो त्यास छंद पडिये गोविंदा. आपुलिया आनंदे एका पुढे एक नटा. वारकऱ्याने नटलं पाहिजे. मातले वैष्णव नटती नाना छंदे. ही बाळ बघा ना कशी नटलीत बघा. सगळ्याने धोतर घातले महाराज, सगळ्याने शर्ट घातले. नटायचं आपण महाराज. वा. असं वा. आमचे काही कीर्तनकार प्रत्येकाला धोतर घालायचा आग्रह धरतात महाराज. आमचा आग्रह आहे धोतराचाच आहे. पण आता लोक शेतकरी लय ऐकत नाहीत. आमचा एकच आग्रह आहे, काय निदान कापडं घालून या, तसे येऊ नका. वा. अजून कुंभमेळ्याला टाइम आहे. बर. आपुल्या आनंदे एका पुढे एक नटा. नाही थोर मोठा लहान ये प्रसंगी तर कोणी लहान मोठा नाही. सगळे समान. आज सगळे एकत्र आले ना, तर इथं प्रेम भंगू नका. तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी. देवभक्त दोन्ही निवडिता पातक. देवभक्ताचा अभेद झालाय. आता जर यांना तुम्ही बाजूला कराल तर तुम्हाला पातक लागल. या रे हरिदासानो जिंको कडे काळा. आमुजिया बळा पुढे किती बा पुढे ढोबा. तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम आजपासून सप्ताह समितीकडे तेलाच्या डब्याची यादी सुरू होईल. आपल्याला जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत सगळी यादी आली पाहिजे हे विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हरे